सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये जी सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे आणि त्या या सगळ्या रिजनल एरियामध्ये पीस प्रस्थापित व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी अपील पण केलेलं आहे. तरी पण सध्याची जी परिस्थिती बघता, ज्या प्रकारे वेगवेगळे अटॅक्स चालू आहेत किंवा 1200 पेक्षा जास्त फ्लाईट्स तात्पुरते कॅन्सल केलेले आहेत, त्यामुळं भारतामधून विशेषतः आपल्या नांदेडमधून जे काही नागरिक आखाती देशांमध्ये गेलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही 235-077 हा नंबर पण जारी केलेला आहे आणि त्या सगळ्या जिल्हा प्रशासनाकडून आवाहन आपण केलेलं आहे की या सगळ्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांचे जे इश्यूज आहेत किंवा तिथली परिस्थिती याबद्दल त्या आमच्या कंट्रोल रूमला अपडेट करत राहावं. आतापर्यंत बहरीन, कतार, शारजा, दुबई इथून आपल्याला 52 नागरिकांचे कॉल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सध्या त्यांनी घराबाहेर पडू नये आणि कुठल्याही अनावश्यकरित्या घराबाहेर न पडता आपल्या घरीच थांबण्याचे तिथले लोकल प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यांच्याशी आम्ही कंटिन्युअस टच मध्ये आहोत. तर हेच सध्या आव्हान आहे की इतर जे नागरिक आहेत त्यांनी आमच्या माहितीसाठी आम्हाला आमच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा आणि आपल्या तिथल्या परिस्थितीबद्दल अपडेट करावं, जेणेकरून आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही या गोष्टी करू शकतो. सध्या तरी आम्हाला 52 ज्या नागरिकांनी कम्युनिकेशन आमच्याशी केलेलं आहे, परंतु निश्चितपणे मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी काही ट्रॅव्हलला गेलेले आहेत, टुरिझमला गेलेत, काही जॉबला आहेत, तर ती संख्या मोठी आहे. परंतु निश्चित असा आकडा नाहीये. मला असं वाटतं की लवकरच आपल्याला जो अप्रॉक्सिमेट आकडा आहे जवळपास तो निश्चित कळेल, कारण डेली आम्हाला कंट्रोल रूमला कॉल तिथून येत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेव्हलवरून तसे प्रयत्न चालू आहे. रेग्युलर म्हणजे त्या तिथल्या गव्हर्नमेंटशी पण ते टच मध्ये आहेत आणि निश्चितपणे यात काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा पण हो. अशी अफवा पसरली होती आणि आम्हाला रात्री उशिरा असे कॉल्स आले. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की अशी बिलकुल अशा कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. जो जिल्हा प्रशासनाकडून जी माहिती अधिकृत येईल तीच माहिती खरी आहे, त्यामुळं बिलकुल असं होणार नाहीये. यामध्ये कुठलाही दरवाढीचा प्रस्ताव नाहीये किंवा तुटवडा होईल असंही कुठलं कम्युनिकेशन नाही. डेफिनेटली आपली कंडिशन खूप चांगली आहे, त्यामुळे विनाकारण गर्दी करून लोकांना इनकन्व्हिनियन्स होईल किंवा अफवा तयार होतील असं कोणी वागू नये, अशी कुठली गरज नाही. हे मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून.